जय भीम वाले लड़चट और गणचट और ठीक है ना। तुम्हारा क्या नाम है? हमारा नाम कृष्णा त्रिपाठी। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे आजकाल जातीवाद किती मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। बोललं जातं आपण 21व्या शतकात जगत आहोत, परंतु 21वं शतक कसलं, या ठिकाणी जातीवाद आजही घडताना दिसतोय। अनेक लोकांच्या मनामध्ये त्यांच्या स्वतःच्या जातीबद्दल गर्व तर इतरांच्या जातीबद्दल द्वेष हे भरलेलाच असतो। आणि मग तो कुठे दाखवायचा, तर एखादा गरीब व्यक्ती दिसला तर त्याच्यावरती दाखवायचा, त्याला मारहाण करायची किंवा मग सोशल मीडियावरती आपल्या फाजील जातीचा फाजील फुगीरपणा गाजवायचा। काही लोक असं करत असतात आणि याच लोकांना त्यांची लायकी दाखवायची, त्यांचा खरा चेहरा समाजासमोर आणायचा आणि ते जर आपल्या समाजाच्या लोकांना कुठे दिसले तर त्यांना त्यांची लायकी दाखवायची, हे आपण ठरविलं आहे। तर त्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। हा व्हिडिओ एका व्यक्तीचा आहे, तो थेट जय भीमवाले म्हणतो, म्हणजे तो सरळ बौद्ध समाजाला टार्गेट करतोय। बौद्ध समाजाला टार्गेट करत असताना चित्र विचित्र शब्द वापरतोय, बौद्ध समाजाबद्दल शिवीगाळ करतोय। तर अशा भामट्यांना, अशा भडव्यांना लायकी दाखवायची आणि यांना ज्या धडा शिकवायचा आपण ठरविलेला आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे सोशल मीडियावरती असं काही घडलं तर त्या ठिकाणी एखाद्या दलित मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या व्यक्तीवरती अन्याय अत्याचार झाला, तर SC ST कॅटेगरीच्या व्यक्तीवरती अन्याय अत्याचार झाला, तर ही बातमी या ठिकाणच्या जातीवादी मीडियाला कधी दिसत नाही। त्यांना दिसतं काय, तर फक्त हिंदू मुस्लिम, त्यांच्यासाठी प्रॉफिटेबल टॉपिक त्यांच्यासाठी तेच असतात। त्यांना कधीच कुठल्या मागासवर्गीय व्यक्तीवरती जर अन्याय अत्याचार झाला तर ते दिसत नाही। तुम्हाला माहीत असेल, गेल्या काही दिवसापूर्वी एक कुशावा नावाचा एक उत्तर प्रदेशमधील व्यक्ती होता, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मारहाण करण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आता शपथ घ्या, इथून पुढे आजीवन तुम्ही ब्राह्मणाची सेवा कराल। आणि ते प्रकरण मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती गाजलं होतं, परंतु कुठल्याही प्रशस्त मीडियाने त्या ठिकाणी ती बातमी लावली नाही, कारण त्यांना देणं घेणं नाही, त्यांना जातीवाद या गोष्टीशी देणं घेणं नाही, त्यांना फक्त हिंदू मुस्लिम करायचं असतं। आणि याच पार्श्वभूमीवरती हा जो भडवा आहे मित्रांनो, हा थेट त्या ठिकाणी म्हणतो, तुम्ही अगोदर पाहतो नेमकं काय म्हणतोय। बोलो जय भीम और डॉक्टर अम्बेडकर जी के बारे में क्या बोल रहे थे तुम? जय भीम वाले लड़चट और गणचट और ठीक है ना। तुम्हारा क्या नाम है? हमारा नाम कृष्णा त्रिपाठी। कहाँ पंडित से है। कहाँ से हो? ठीक है, उमरिया डिस्ट्रिक्ट। उमरिया डिस्ट्रिक्ट, विलेज क्या है तुम्हारा? उमरिया है। अरे घर कहाँ पे है, किस वार्ड उमरिया में? में है, वार्ड नंबर 4 फजलगंज। अभी कहाँ पे हो? अभी कहाँ पे हो? अभी हम बरगमा में। बरगवा में कहाँ पे? हिंडालको में। हिंडालको में कहाँ पे नौकरी करते हैं। नौकरी करते हो? फिर रूम कहाँ है तुम्हारा? ठीक है, रूम हमारा 2 नंबर गेट पे। 2 नंबर गेट पे। ऐसे ही बताओ तुम। हाँ सही तो बताया। अच्छा, क्या है जय भीम वाले? हैं? क्या है? जय भीम वाले लड़चट है। अच्छा अच्छा हाँ। अच्छा। अब वो आपण पाहतो मित्रांनो, ही मंडळी बोलत असताना, हे जे जातीवादी किडे असतात ते बोलत असताना बौद्ध समाजाला का टार्गेट करतात। त्यांचा सिंपल फंडा आहे, या ठिकाणी असणारा बौद्ध समाज आता शिक्षित होत आहे, या ठिकाणी ते प्रगती करत आहे, चांगल्या पदांवरती ते जात आहे, चांगले कपडे ते घालत आहे आणि सवर्ण वापरतील काय आशय आभूषण ते वापरत आहे, अशा घरांमध्ये ते राहत आहे। आणि तेच ह्या लोकांना नको आहे, कारण यांना माहीत आहे हा समाज गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या पाठीमागे भाऊदादा करत फिरायचा, आपल्याला दबून राहायचा, परंतु आज तोच समाज त्यांना दबत नाही, तर त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून त्यांना प्रश्न विचारण्याचं काम करतोय। तर मग हे आता एवढे का समोर जात आहे, का यांची प्रगती होती आहे, का हे आपल्याला घाबरत नाही आहे? ज्यांना आपल्या बापदाद्यांनी पायाच्या खाली ठेवण्याची हे केली होती, तेच आता आपल्या डोक्यावरती बसताय आणि आपल्याला प्रश्न विचारताय। काही ठिकाणी तर अक्षरशः आपले लोक जे आहेत, बौद्ध समाज, मागासवर्गीय समाजाचे जे लोक आहेत, अशा पोस्टवरती आहेत की त्या पोस्टवर समोर भल्यांना झुकावं लागतंय। आणि मग तिथेच यांच्या जातीचा फाजील न्यूनगंड यांच्या समोर येतो किंवा फाजील फुगीरपणा यांचा समोर येतो आणि मग हे असे कृत्य करतात, असे व्हिडिओ बनवतात ज्यामध्ये बौद्ध समाजाला, मागासवर्गीयांना टार्गेट करतात, त्यांच्याबद्दल चित्रविचित्र शब्द वापरतात आणि व्हायरल करतात। परंतु ह्या भडव्यांना माहीत नसतं की यांनी जर असे केलं तर यांना दणका तर भेटणारच असतो। तर मित्रांनो, हा त्या ठिकाणी फक्त बोलतच नाही, तर आंबेडकरवाद्यांना चॅलेंज देण्याचं काम करतो। याच्यावरतीच तो थांबत नाही, तर थेट स्वतःचा ॲड्रेस वगैरे सांगतोय, कारण याला कसली भीती वाटत नाही, परंतु अशा भडव्यांना सोडण्यात येणार नाही, अशांना दणका दिला जाईल। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं, अशा भडव्यांबद्दल 2 शब्द खाली नक्कीच कमेंट करा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद।